मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीचा बिगुल वाजलेल्याने अशात आपण जर पाहिलं तर वेगवेगळ्या पक्षाच्या माध्यमातून प्रचाराला देखील सुरुवात झालेली आहे। असाच मानपूर विभागामध्ये 135 मधून देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू नवनाथ बन देखील या विभागामधून निवडणुकी लढत आहे। नवनाथ बन स्वतः जे आहे ते या विभागामध्ये जे आहे ते प्रचूर लोकांमध्ये मिळून बसून जे आहे ते प्रचार करताना दिसून येत आहे। स्वतः नवनाथ बन यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करणार। दादा, तुमच्याकडे देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू म्हणून ओळखले जातात, तुम्ही देखील या विभागातून निवडणूक लढत आहात, नेमकं कुठले मुद्दे असे असणार जे लोकांसमोर घेऊन जाणार? मी गेल्या अनेक वर्षांपासून या भागामध्ये राहतो, या भागातले प्रश्न मला माहीत आहे। मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, आमचे प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण साहेब, चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब या सगळ्यांनी मला संधी दिली आणि एक ज्या भागामध्ये मी राहतो त्या भागामध्ये एक निवडणूक लढवण्याची संधी मला या निमित्ताने मिळाली। मानखुर्द हा सातत्यानं मागास, वंचित, कष्टकरी अशा वर्गाचा भाग आहे। कामगार वर्ग खूप मोठ्या प्रमाणात आहे आणि या कामगार वर्गाकडे सातत्यानं दुर्लक्ष करण्याचं, कष्टकऱ्यांकडे सातत्यानं दुर्लक्ष करण्याचं काम केलं। मोठ्या प्रमाणात अस्वच्छता आहे, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न देखील मोठ्या प्रमाणामध्ये आहे। असे सगळे प्रश्न सोडवण्याची जबाबदारी या निमित्ताने इथल्या लोकांवर येते। खरं तर या सगळ्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी भारतीय जनता पार्टीचं महायुतीचं सरकार मुंबई महापालिकेवर असणं गरजेचं आहे। केंद्रामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, राज्यामध्ये मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वात सरकार आहे आणि आता मुंबई महापालिकेमध्ये ट्रिपल इंजिन सरकार या निमित्ताने येणार आहे आणि हा सगळे प्रश्न सोडवण्यासाठी महाराष्ट्रामध्ये देवेंद्रजी जसे काम करतात तसं मुंबई महापालिकेमध्ये भारतीय जनता पार्टीचा महापौर बसणार आहे। ठाकरे गटाचे सिटिंग जे नगरसेवक आहेत ते तुमच्या विरोधात आहे। ज्या पद्धतीने पाहिलं की दोघे ठाकरे बंधू एकत्र त्यांची युती देखील झाली, नेमकं कशा पद्धतीने आव्हान असेल त्यांच्या माध्यमातून? नाही, दोघंही युती ही त्यांच्या सत्तेसाठी झालेली आहे आणि भीतीपोटी झालेली आहे। त्यांना माहिती आहे की महायुतीचं सरकार आहे आणि मुंबई महापालिकेमध्ये देखील महायुती येणार आहे, त्यामुळे ही भीतीपोटी ते दोघंही एकत्र आले। त्यामुळे ही युती नाही आहे, हा प्रीतिसंगम नाही आहे, तर भीतीसंगम आहे, हे मुंबईकरांना देखील माहिती आहे। नक्की, धन्यवाद आमच्याशी बातचीत केलं। त्यामुळे हे नवनाथ बन होते, देवेंद्र फडणवीस यांचे अगदी विश्वासू जे आहे कार्यकर्ते मानले जातात आणि त्यावरती देखील आपण तर 135 मधून जे आहे त्यांना उमेदवारी ते भाजपच्या माध्यमातून देण्यात आलेले आहे। विशेषतः चेंबूरमधून जो मानखुर्द या परिसर या ठिकाणी जे आहे ती स्वच्छता असो किंवा लोकांना घरं देण्याचे ते फक्त जे आहे ते विकासाच्या माध्यमातून देण्यात येईल, अशी ग्वाही देखील नवनाथ बन यांनी देताना आपल्याला दिसून येत आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट स्वदेश रिजवान शेख, NDTV मराठी, मुंबई।